महत्त्वाची बातमी, वसंत मोरेंनी वंचितला सोडचिठ्ठी देताच कार्यकर्ते हे संतापलेत। वंचितचे कार्यकर्ते सरोदेंकडून मोरेंचं ऑफिस फोडण्याचा इशारा देण्यात आलाय। वसंत मोरे 9 जुलैला ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। वंचितच्या अनेकांनी मला स्वीकारलं नाही असं वसंत मोरे यांनी म्हटलेलं आहे। वंचितच्या अनेकांनी निवडणुकीमध्ये माझं काम केलं नाही। ठाकरे गटाच्या वाटेवर असणाऱ्या वसंत मोरेंनी वंचितवर हे आरोप केलेले आहेत। ऑफिस फोडण्याच्या ऐवजी पक्षासाठी काम केलं असतं तर पक्ष वाढला असता। वसंत मोरेंनी वंचितवर ही खोचक टीका केली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंची खरं तर भेट घेतली, शिवसेनेचा प्रवेश निश्चित झाला, जुना शिवसैनिक पुन्हा वापस जातोय। 100% मला वाटतं की हाच तो चौक आहे ज्या चौकामध्ये मी माझ्या आयुष्यातली पहिली शिवसेनेची शाखा काढली होती। मला वाटलं की वंचित बहुजन आघाडी म्हणून या पुणे शहरामध्ये एक चांगलं काम उभं करता येईल, संधी आहे। परंतु वंचितमध्ये जे मला यश मिळायला पाहिजे होतं ते मला वंचितमधल्या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, मतदार असतील यांनी मला स्वीकारलं नाही। शेवटी जे पाठीमागं लोक असतात त्यांचा काहीतरी विचार घ्यावा लागतो, त्यांचा विचार करावा लागतो आणि मग त्यानुसार आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये मी साहेबांची परवा दिवशी संजय राऊत साहेबांच्या मार्गदर्शनानुसार त्यांची गाठ घेतली। 9 तारखेला माझा प्रवेश निश्चित झाला आहे आणि 9 तारखेला मी या ठिकाणावरून मातोश्री या ठिकाणी जाऊन प्रवेश करणार आहे। वंचितचे काही कार्यकर्ते नाराज झालेत का? काल बातम्या अशा आल्या खरं तर वसंत मोरेंचं ऑफिस फोडू, आंदोलन करू, पोलीस बंदोबस्त काल लावण्यात आला होता आपल्या मोरे बागेतल्या। तर मागितला नव्हता, पण काय होतं की मला वाटतं की ज्या कार्यकर्त्यांनी हे स्टेटमेंट केलं हे कार्यकर्ते जे खरे कार्यकर्ते माझ्याबरोबर वंचितचे आहेत त्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की हे कार्यकर्ते कुठं होते। फक्त नुसतं आपलं काहीतरी करायचं म्हणून या सगळ्या गोष्टी फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती टाकत बसायचं आणि मग त्याच्यातून पोलीस यंत्रणेवरती, बाकीच्या सगळ्या यंत्रणेवरती ताण वाढतो याचा। कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।